नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई टेस्ट सीरीज 2 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नसेल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, 18व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड झालेली आहे? 18व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राहुल गांधी यांची 18व्या लोकसभा विरोधी पक्षी पदी निवड झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, भारतात कुठे जागतिक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारण्यात येणार आहे? भारतात कुठे जागतिक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अयोध्या या ठिकाणी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, किती वर्षांनी देशाच्या लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे? किती वर्षांनी देशाच्या लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 48 वर्षानंतर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 ची थीम काय आहे? आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 ची थीम काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. काय मित्रांनो? स्वतःसाठी आणि समाजासाठी योग ही थीम आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, गुप्तचर विभाग IB प्रमुख पदी तपन कुमार डेका यांची किती वर्षे मुदतवाढ देण्यात आलेली आहे? गुप्तचर विभाग IB प्रमुख तपन कुमार डेका यांची किती वर्ष मुदतवाढ देण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, पहिली आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात आला होता? पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2015 पासून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, कोणत्या राज्याच्या विधानसभेचे राजाचे नाव बदलून केरळम करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे? कोणत्या राज्याच्या विधानसभेने राज्याचे नाव बदलून केरळम करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे केरळ राज्याचा. काय मित्रांनो? केरळ राज्याचा केरळम नाव बदलण्याचा ठराव मंजूर केलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी कुणाची निवड झालेली आहे? देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी कुणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे JP नड्डा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यातील माणगाव या ठिकाणी छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त स्मारक उभारण्याची घोषणा केलेली आहे? महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यातील माणगाव या ठिकाणी छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारण्याची घोषणा केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रायगड या ठिकाणी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारताच्या इतिहासात लोकसभा अध्यक्षांची निवड होण्याची ही किती वेळ आहे? भारताच्या इतिहासात लोकसभा अध्यक्षांची निवड होण्याची ही कितवी वेळ आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 4थी वेळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 26 जून या दिवशी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, ओम बिर्ला यांची सलग कितव्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे? ओम बिर्ला यांची सलग कितव्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दुसऱ्यांदा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झालेले कितवे अध्यक्ष आहेत? ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झालेले कितवे अध्यक्ष आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 6वे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो,
18व्या लोकसभेच्या सभापतीपदी ओम बिर्ला यांची निवड झाली आहे ते कोणत्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात? 18व्या लोकसभेच्या सभापतीपदी ओम बिर्ला यांची निवड झाली आहे ते कोणत्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोटा हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अननस दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय अननस दिवस कधी साजरा करण्यात जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 27 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय अननस दिवस साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, राहुल गांधी हे लोकसभेचे कितवे विरोधी पक्षनेते ठरले आहेत? राहुल गांधी हे लोकसभेचे कितवे विरोधी पक्षनेते ठरले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 12वे लोकसभेचे विरोधी पक्षनेते ठरलेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये किती कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे? महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये किती कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 46,000 कोटी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 विधानसभेत कोणी सादर केलेला आहे? महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 विधानसभेत कोणी सादर केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शेफाली वर्मा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महिला कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी शेफाली वर्मा ही कितवी भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ठरलेली आहे? महिला कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी शेफाली वर्मा ही कितवी भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ठरलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दुसरी खेळाडू ठरलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, खालीलपैकी कोणाची भारताचे परराष्ट्र सचिव नियुक्ती करण्यात आलेली आहे? खालीलपैकी कोणाची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विक्रम मिस्री यांची निवड करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, सन 2019चा 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? सन 2019चा 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमिताभ बच्चन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रनगरी निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली आहे? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? हा पण प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. बरेच परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 288. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 21 ऑक्टोबर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 30 वर्षे असणे आवश्यक आहे. राज्यसभेचे सभासद होण्यासाठी 30 वर्षे हे आवश्यक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मार्क झुकरबर्ग. काय हे
फेसबुकच्या वेबसाईटचा जनक आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे. आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे षष्ठी हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.